नमस्कार मंडळी, आज मी मटार पनीर बनवत आहे. पनीर घेतलेलं आहे इथे 200 ग्रॅम. ह्याच्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर मूठभर, 3 टोमॅटो मध्यम आकाराचे आहेत, 2 कांदे, 1 वाटी दाणे होतील एवढे मटार मी इथे घेतलेले. तर आपल्याला हे सगळे पहिल्यांदा मटार आणि भाज्या निवडून घ्यायच्या आहेत. मटार मी सोलून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कांदा आणि टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे. फार आपल्याला बारीक चिरायचं नाही आहे, मोठे मोठे असे काप करून घेतलेले आहेत कांद्याचे आणि टोमॅटोचे. कोथिंबीरसुद्धा निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1 टोमॅटो थोडासा कच्चा मी इथे वापरलेला आहे. बाजारातून आणताना मी अर्धे टोमॅटो पिकलेले आणते आणि अर्धे टोमॅटो कच्चे आणते, म्हणजे जास्त दिवस हे टोमॅटो टिकतात आणि वापरता येतात. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1.5 मोठा चमचा तूप घातलेले. तेल पण तुम्ही वापरू शकता, पण तुपाची जी टेस्ट आहे ती आपण भाज्या फ्राय करण्यासाठी वापरतो आहे, त्यामुळे भाजीला पण एक छान स्वाद येतो. पनीर जे आहे तुम्ही बघत असाल एकदम सॉफ्ट आणि एकदम फ्रेश आहे. ह्याचे आपण काप करून घेणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पनीर फ्राय करायचं आहे. तर तूप मी एकदम लो फ्लेमवरती गरम करायला ठेवलं आहे. थोडंसं पनीर मी याच्यातून बाजूला काढून ठेवलं आहे, जे आपण शेवटी याच्यामध्ये किसून घालणार आहे. त्याचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि हे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. पनीर फ्राय केल्यानंतर मी थोडं कोमट पाण्यामध्ये ठेवणार आहे, त्यामुळे हे सॉफ्ट होतं. काही मी ज्या भाज्या पनीरच्या बनवलेल्या आहेत, बटर पनीर किंवा जो काही लबाबदार पनीर जे आहे, तर त्याच्यामध्ये मी पनीर फ्राय न करता सुरुवातीलाच हळद मीठ पाण्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे सुद्धा पनीर सॉफ्ट राहतं. या भाजीमध्ये मी पनीर फ्राय केल्यानंतर कोमट पाण्यामध्ये घातलेलं आहे. यामुळे सुद्धा पनीर अजिबात वातट होत नाही, एकदम सॉफ्ट राहतं. तर जे काही तूप राहिलेलं आहे त्याच्यामध्येच मी कांदा जो आहे मोठा चिरून फ्राय केलेलं आहे. तर फ्राय करत असतानाच ह्याच्यामध्ये मी थोडंसं आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. कांदा परतवायचा आहे तो सोनेरी रंगापर्यंत आणि त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत 1 छोटा चमचा. हे सगळं 5 मिनटापर्यंत मध्यम आचेवरती फ्राय केल्यानंतरच मग मी याच्यामध्ये टोमॅटोचे काप घातलेले आहेत. टोमॅटोच्या बिया मी शक्यतो काढते, कारण त्याच्यामध्ये जास्त आंबटपणा असतो. हे टोमॅटो मी लवकर शिजावा तर त्यासाठी मीठ घातलेलं आहे 1 छोटा चमचा. पुन्हा हे परतून घेतलेलं आहे. टोमॅटो छान आपला मस्त मेल्ट झालेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि थोड्या वेळासाठी थंड करायचं आहे आणि मगच याची पेस्ट बनवायची आहे. जर पाणी लागणार असेल तर थोडंसं पाणी 1 ते 2 चमचे वापरा, कारण टोमॅटोमध्ये कांद्यामध्ये आधीच पाण्याचं प्रमाण जास्त असतं. सुरुवातीलाच पाणी न वापरता पहिल्यांदा 1 वेळ ग्राइंड करून घेतल्यानंतर पाणी वापरा, म्हणजे एकदम छान आणि स्मूथ पेस्ट होते. त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि मटार याच्यामध्ये भाजून घेतलेले आहेत छान, कारण हिरवा रंग पण छान येतो आणि मटारला स्वाद पण येतो तुपाचा छान. तर याच्यासाठी पहिल्यांदा मी 2 ते 3 मिनटंच भाजलेले, जास्त नाही, आणि हाय फ्लेमवरती भाजलेले आहेत. याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल आणि 1 मोठा चमचा तूप घातलेले. तेल आणि तूप गरम झाल्यानंतर तमालपत्र 2 छोट्या साईजची घातलेली आहेत. जर मोठं वापरणार असाल तर 1च वापरा. याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, तर लो ठेवायचा आहे गॅस या वेळेला. 1 मोठा चमचा रेग्युलर लाल तिखट, जे तिखट असतं ते, आणि 1 काश्मीरी वापरलेला आहे ते अर्धा चमचा कलरसाठी, आणि 1 छोटा चमचा हळद वापरलेली आहे. हे 1 ते 2 मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि जी आपण पेस्ट बनवली होती ती पेस्ट मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि पेस्टसुद्धा तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे, म्हणजे भाजीला कच्चा वास नाही येणार. मसाले 5 ते 7 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये कसुरी मेथी 1 मोठा चमचा आणि मी घरची साय वापरलेली आहे, म्हणजेच फ्रेश क्रीम. तुम्ही बाहेरचं सुद्धा रेग्युलर वापरू शकता. पुन्हा छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कसुरी मेथी आणि क्रीम जे आहे ते सगळ्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हिरवे वाटाणे घातलेले आहेत. आता ह्या प्रकारच्या भाज्या ज्यावेळी आपण बनवतो तर कसुरी मेथी मी कधी कोमट पाण्यामध्ये भिजवूनसुद्धा घालते किंवा कधी अशीही घालते. दोन्हीही प्रकारे घातली तरी स्वाद छानच येतो भाजीला. कसुरी मेथी जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल, फ्रेश मेथी जर अवेलेबल असेल तरीसुद्धा तुम्ही फ्रेश मेथीची पानंसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. पनीर तळलेलं आहे ते मी पाणी काढल्यानंतर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे
आणि व्यवस्थित मिक्स करून अर्धी वाटी पाणी मी सुरुवातीला घातलेलं आहे. तुम्ही दुधाचा सुद्धा याच्यामध्ये वापर करू शकता, पण जास्त गोडसर चव येते त्यामुळे मी पाण्याचा वापर केलेला आहे. अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर ही ग्रेव्ही आपल्याला जशी हवी आहे तशी होते. पण समजा जर तुम्हाला थोडीशी अजून लूज हवी असेल तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी अजून तुम्ही वाढवू शकता. अजून एक छोटा चमचा मी मीठ घातलेलं आहे. आपण कांदा आणि टोमॅटो भाजताना मीठ घातलं होतं, तर थोडंसंच मीठ मी याच्यामध्ये पुन्हा ॲड केलेलं आहे. आणि ही भाजी छान एकजीव झाल्यानंतर आपल्याला याला 5 मिनटासाठी झाकण लावून शिजवून घ्यायची आहे पुन्हा मध्यम आचेवरती. 5 मिनटं झालेली आहेत. भाजीतलं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. वरून मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. गरम मसाला अर्धा मोठा चमचा घातलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी मी इथे पनीर ग्रेट करून घातलेला आहे, किसून घातलेला आहे. पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्यासाठी सॉरी. आणि ही भाजी आपली तयार आहे. जर तुम्ही खरंच हेल्थ कॉन्शियस असाल आणि तुम्हाला कमी कॅलरीजचं जर भाजी बनवायची असेल काजू न घालता, तर तुम्ही ह्या प्रकारे ही भाजी बनवू शकता. खूप छान टेस्टी अशी ही मटार पनीरची भाजी तयार होते आणि काहीही टेस्ट बदलत नाही. तुम्ही एकदा करून पहा, म्हणजे तुम्हाला नक्की ही आवडेल. अजूनही पनीरच्या खूप साऱ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही पाहिल्या नसतील तर पहा, त्याही तुम्हाला खूप आवडतील. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. रेसिपीचे व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा सोप्या रेसिपी बरोबर. थँक्यू. बाय बाय.